आणि कसं आहे, हा प्रश्न होता सुरत आणि सुरतचा खजिना छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटला का नाही. दुर्दैवानं वस्तुस्थिती वेगळी असताना राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी एक वेगळं विधान केलं आणि त्या विधानामध्ये त्यांनी असं ध्वनित केलं की अशा प्रकारचं लूट करण्याचं काम हे छत्रपतींनी केलेलं नव्हतं आणि चुकीचा इतिहास मांडण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या वतीने केलं जातं. आता या संबंधीचं वास्तव चित्र बांधायचा अधिकार कोणाचा आहे की ज्यांचं आयुष्य इतिहास लिहिण्यामध्ये, इतिहासाचं संशोधन करण्याच्यासाठी, इतिहासाचा अभ्यास करण्याच्यासाठी आणि वास्तव इतिहास जनतेचं समोर मांडण्याचं काम ज्यांनी केलं अशांना हा अधिकार आहे. जयसिंगराव पवारांनी काल या संबंधीचं आपलं मत मांडलं आणि त्याच्यातून त्यांनी स्वच्छ असं सांगितलं की एकदा नाही दोनदा सुरतेवर स्वारी केलेली होती आणि तो स्वारी करण्याचा उद्देश वेगळा होता. त्या उद्देशामध्ये काय उद्देश आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. दुसरी गोष्ट माझ्या वाचनामध्ये आलं, इंद्रजित सावंत इतिहासाच्या संबंधीचे एक अभ्यासक त्यांनी सुद्धा जयसिंगराव पवारांच्या मताला दुजोरा दिला. त्यामुळे साहजिकच अपेक्षा ही आहे की खोटा इतिहास हा जनतेच्या समोर मांडू नये, नव्या पिढीच्या समोर मांडू नये. तो चुकीचा इतिहास मांडायचा कोणी प्रयत्न केला तर समाजामध्ये गैरसमज होतात खूप वेळेला आणि त्या दिशेनं त्या दोन इतिहासाच्या क्षेत्रातल्या जाणकारांनी जे मत व्यक्त केलं त्याचाच आदर ठेवणं योग्य. मालवण बंदरावरच्या किल्ल्यावर जो किल्ला उभारण्यात आलेला आहे त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. जयदीप आपटे यांनी हा किल्ला बनवला, पण त्यासाठी जे त्यांचं मार्गदर्शन केलं ते रघुवीरराजे आंग्रे त्यावेळेला होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पुतळा बनवला असं ते म्हणतात. अनेक समित्यांवर जयदीप आपटे आहेत. रघुवीरराजे आंग्रे आहेत आणि आता सुद्धा जी समिती गठीत केलेली आहे त्यातून त्याचा समावेश केलेला आहे. चुकीच्या माणसांचा समावेश केला जात असं वाटतंय. मला काही फारसं याच्यामध्ये कवितेत कोण आहे याची माहिती नाही. पण एक गोष्ट ही आहे की सिंधुदुर्गाचा तो मालवणचा ऐतिहासिक परिसर आणि तिथं उभा केला झालेला पुतळा, त्या पुतळ्याच्या संबंधीचं काम ज्यांच्यावर दिलं त्यांचा या क्षेत्राचा अनुभव हा अत्यंत मर्यादित होता असं दिसतंय. एवढं मोठं काम त्यांनी कधी केलेलं नाही असं दिसतंय. असं असताना त्यांच्या ही जबाबदारी टाकणं आणि त्यांनी जे एकंदर जे काही काम केलं त्याचा दर्जा हा बघितल्याच्या नंतर शेवटी असा अपघात घडेल अशी अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली. आज जे मुख्यमंत्री किंवा बाकीचे सरकारी सांगतायत की त्याचं कारण वाऱ्याचा वेग असा होता, हे त्यांनी कारण सांगितलं. आता स्पष्ट सांगायचं म्हणजे की अनेक ठिकाणी महाराष्ट्रात छत्रपतींचे पुतळे आहेत. मुंबईमध्ये इंडिया गेटच्या जवळ समुद्र किनारी हा पुतळा त्या ठिकाणी आहे की जो 1958 साली उभारला. त्याला काही झालं नाही. अशी उदाहरणं अनेक दिसतील. मुंबईमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. शिवाजी पार्कच्या पुतळ्याच्या पाठीमागं समुद्र आहे, तिथेही वारा आहे, समोर मैदान आहे आणि त्यामुळं जे काही कारणं सांगितली जातात ती योग्य आहेत असं दिसत नाही. याच्यातून स्वच्छ असं दिसतंय प्रायमरी की ज्यांना काम दिलं त्यांना अनुभव नव्हता. अशा प्रकारचं मोठं काम त्यांच्यावर देणं हे योग्य नव्हतं आणि त्यासाठी शेवटी जे काही घडायचं ते घडलं
आणि महाराष्ट्रात नाही पण देशाच्या अनेक भागामध्ये शिवछत्रपतींच्या संबंधीचा असा असलेला सगळा घटक आज अस्वस्थ आहे, दुःखी आहे. साहेब, याच प्रकरणातील आरोपी असतील, बदलापूरचे आरोपी असतील, पुण्यामध्ये दिवसाढवळा हत्या होणं असेल, हे सगळं महाराष्ट्र आता बघते. गृहमंत्र्यांचा वचक महाराष्ट्रावर राहिला आहे की नाही? असं आहे की रोजची वर्तमानपत्र तुम्ही लोक जी प्रसिद्ध करतात ती जर हल्ली बघितली तर रोज 1, 2, 3 तरी केसेस अशा वाचायला मिळतात की स्त्रियांच्या अत्याचार, कुणाचा विनयभंग, दुर्दैवानं या सगळ्या गोष्टी दिवसेंदिवस महाराष्ट्रात वाढत आहेत. आणि राज्य शासन विशेषतः गृह खातं यासाठी जी सक्तीची आणि कठोर कारवाई करून एक प्रकारचं लोकांच्यामध्ये आत्मविश्वास पैदा करायची जबाबदारी त्यांच्यावर आहे, त्याची पूर्तता केली जात नाही. हे कधी घडत नव्हतं महाराष्ट्रात, दुर्दैवानं घडते. बदलापूर घटनेमध्ये ज्या शाळेची सीसीटीव्ही फुटेज देखील साहेब त्या ठिकाणी डिलीट करण्यात आलेला आहे, तर नेमका उद्देश या ठिकाणी काय होता? जे मुख्य असं आहे की बदलापूर तिथे त्या 2 शिवरायांचा अत्याचार केला गेला. 2 गोष्टी त्याच्यामध्ये अत्याचार केला ते अत्यंत घृणास्पद संतापजनक बाब आहेत. पण दुसऱ्या बाजूनं नागरिकांना कळल्याच्या नंतर त्याची प्रतिक्रिया सामान्य नागरिकांच्यात होणं साहजिकच आहे. त्यासाठी त्या ठिकाणी हजारो लोक जाऊ नये आणि बदलापूर आणि त्या परिसरातल्या जनतेची जी प्रतिक्रिया होती, सरकारकडून काय सांगण्यात आलं, बाहेरनं माणसं आणण्यात आली. कुणा म्हणजे कोण कशाची बाहेरनं माणसं आणली. आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी जे लोक एकत्र जमलेले होते त्या लोकांच्यापैकी अनेकांच्या खचले भरण्यात आले, कारण एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही रस्ता अडवला म्हणून. म्हणजे लोकांच्यात आलेली चीड व्यक्त होणं ही सुद्धा लोकशाहीच्या चौकशीत बसून होत असेल तर ते काही चुकीचं नाही. पण त्यासाठी तुम्ही अस्वस्थ असलेल्या लोकांच्या खचले भरता, ही गोष्ट निंदनीय आहे आणि ते काही घडलं हे काही चांगलं नाही. पण या सगळ्या राजकोट प्रकरण असू दे किंवा बदलापूर प्रकरण असू दे, विरोधक याचं राजकारण करतात असा आरोप आहे. ह्याचंच राजकारण काय असं आहे की काही हजार लोक जमले, त्यांनी त्यांची रिॲक्शन प्रतिक्रिया व्यक्त केली आणि त्यांच्या खचले भरल्याच्या नंतर शक्यतो खचले भरणं टाळा असं सांगणं ह्याच्यात काही राजकारण नाही. तिथे काही लोक आम्ही कुणी जमा केलेले नव्हते. बदलापूरच्या स्थानिक जनतेची ही प्रतिक्रिया होती आणि इथं राजकारण आणण्याचं काही कारण नाही. आता हा मालवणचा जो प्रसंग आहे, शिवछत्रपतींचा पुतळा इथं जो पडला, तिथे सुद्धा राजकारण आणलं असं बोललं जातं. राजकारण कसं, तिथं लोकांची रिॲक्शन होणारच. शिवाजी महाराजांच्या पृथ्वीची अशी स्थिती होणं याचा अर्थ महाराष्ट्रात लोक रिॲक्ट झाले तर आश्चर्य वाटायचं कारण नाही. आणि त्यामुळे इथं राजकारण अजिबात कोणाचं नाही. गडकरींनी एका कार्यक्रमात असं म्हटलेलं आहे की समुद्राच्या काठावर रस्ते बांधताना स्टेनलेस स्टीलचा वापर करावा अशा प्रकारचा मी आग्रह अनेक वेळेला धरलेला आहे. जर पुतळा बनवत असताना लोखंडाऐवजी स्टेनलेस स्टील बनवला असता तर पडला नसता. गडकरींना हे कळतं तर मग बाकीच्यांना ते का कळत नाही अशा प्रकारचं. आता केंद्र सरकारमध्ये जे काही मंत्री आहेत त्याच्यात गडकरी एक मंत्री आहे. माझा स्वतःचा अनेक वर्षाचा अनुभव आहे. एखादं काम ते घेतलं तर ते बारकाईनं काम करतात. त्या कामामध्ये ते स्वतःला गुंतून घेतात आणि कामाचा दर्जा चांगला राहील याची काळजी घेतात. आज देशामध्ये अनेक ठिकाणचे रस्ते आता म्हणजे पुणे कोल्हापूर रस्ता न सांगलीवर किंवा कोल्हापूर ते बेळगाव रस्ता हे न सांगितलेलं बरं, नाही तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी दिवसेंदिवस रस्ते सुधारत आहेत आणि त्या सुधारणेमध्ये गडकरींचं योगदान आहे हे आम्ही पार्लमेंटमध्ये सुद्धा सांगतो. इथं काही राजकारण आणण्याचं काही कारण नाही. आणि त्यामुळे त्यांनी मत व्यक्त केलं असेल तर जाणकाराचा सल्ला घेऊन त्यांनी मत व्यक्त केलं असेल असं मला वाटतं. साहेब, राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी योजना आलेली आहे. मात्र यावरूनच आता सत्ताधारी
सत्ताधारी पक्षांमध्ये श्रेयवाद पाहायला मिळतोय. एकीकडे मुख्यमंत्री म्हणतायत की माझ्यामुळे योजना आली, दुसरीकडे फडणवीस म्हणतायत माझ्यामुळे आली. तर काल अजितदादांची बोर्ड लागले, त्यामध्ये अजितदादांची लाडकी बहीण अशा पद्धतीचा उल्लेख त्यामध्ये पाहायला मिळाला. कुठेतरी सत्ताधारी पक्षांमध्ये वाद सुरू झाला आहे असा श्रेय चांगली गोष्ट आहे ना. असं की आणखी 2 महिने आम्हाला लोकांच्या समोर जायचे. आम्ही एका विचाराने जाणार, आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे सहकारी असलो तरी एका विचाराने जाणार आणि हे बाकीचे लाडके या पद्धतीनं जातात, ही चांगली गोष्ट आहे. भाजपमध्ये 24 जे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, ते अस्वस्थ आहेत. 4 ते 5 सोडून काढायच्या तयारीत आहेत, त्यातून स्वतः बावनकुळे म्हणतात. सर्व तुतारी घेण्याच्या मला ठाऊक आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा अजून जाहीर झालेला नाही आणि ठाकरेने सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे असे दिले, तुम्ही जाहीर करा माझा त्याला पाठिंबाचं. कुठं घोडा आणले मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या निवडणुकीला सामोरे जातात? अजिबात आलेले नाही. त्याचा आत्ता विचार करायचं काही कारण नाही. अनेक वेळा असं घडलं की नेतृत्व कोणी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर, संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो. आज कशाचा काही फटका नाही. अजून बहुमत आहे, बहुमत मिळेल असं वातावरण आहे, त्याच्यामध्ये शंका नाही. पण त्यासाठी आत्ताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही आहे. यापूर्वीचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की 1977 साली आणीबाणीच्या नंतर निवडणूक झाली. त्या निवडणुकीला कुणालाही हुरू केलेलं नव्हतं. जयप्रकाश नारायणांनी अनाऊन्स केलं की आणीबाणीला विरोध करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं. एकत्र आले, निवडणुका झाल्या. निवडणूक झाल्यावर मोरारजी देसाई यांचं नाव जाहीर केलं. निवडणुकीत मतं मागताना मोरारजीबाईंचं नाव कधीही जाहीर केलेलं नव्हतं आणि त्यामुळे आत्ताच नाव जाहीर केलं पाहिजे या आग्रह करण्यात काही आवश्यकता नाही आहे. आम्ही नक्की एकत्र बसू, एका विचारानं लोकांचा पाठिंबा मिळाल्याच्यानंतर एक स्थिर पर्याय सरकार या राज्यात आणि देशात देऊ. साहेब राज्यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. पुण्यामध्ये काही अधिकारी पैसे घेताना देखील सापडल्याचं पाहायला मिळते. त्याचे व्हिडिओ देखील समाज माध्यमांमध्ये व्हायरल होताना दिसतात. असं आहे की हे जे काही सिंधुदुर्गात घडलं, जे काही पुतळ्याच्या संबंधी, त्याच्यात सुद्धा त्याचा दर्जा आणि त्याचा निर्णय याच्यामध्ये भ्रष्टाचार असं लोकांच्या म्हणजे पक्की खात्री. आज अनेक ठिकाणी सत्तेचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराचा पुरस्कार हे सूत्र सध्याच्या सरकारचं झालेलं आहे आणि ही अवस्था चिंताजनक आहे. उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्हाला लोकांच्याकडून जे मुद्दे लोकांच्या समोर मांडले जातील त्या ठिकाणी भ्रष्टाचार आणि त्याचे दुष्परिणाम या संबंधीची भूमिका आग्रहानं मांडली जाईल. सर, RSSने जातीगत जनगणनेचं म्हणजे करावी असं सुचवलेलं आहे. म्हणजे पूर्वी RSS किंवा भाजप जातीगत जनगणविरोध करत होते, तर त्याच्यावर त्यांची भूमिका बदललेली आहे. आणि दुसरा प्रश्न, आता ज्या होऊ घातलेल्या राज्याच्या इलेक्शन आहेत त्याच्यानंतर जी परिस्थिती निर्माण होईल त्याचा केंद्राच्या स्थिरतेवरती अस्थिरतेवरती काय परिणाम होईल, काय वाटतं? जसे की आम्हा सगळ्यांची मागणी अशी होती की जातीय आधारावर जनगणना होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तो निर्णय राबवल्याच्यानंतर लहान समाज जे असतात, छोटे छोटे समाज, त्यांचं नक्की संख्या आणि बळ हे लोकांच्या समोर येईल आणि त्यांना सत्तेमध्ये न्याय वाटणी देण्याच्या संबंधीची स्थिती निर्माण होईल. आणि त्यामुळं जातीय जनगणना हा प्रश्न आम्ही सतत मांडत होतो. आता RSS सुद्धा त्या संदर्भात विचार करत असावं असं वृत्तपत्राच्या बातम्यावर दिसतं आणि ते जर त्यांनी केलं तर त्याच्यात
काही चुकीचं नाही. तुम्ही म्हणताय की निवडणुकीनंतर स्थिर सरकार देऊ, मात्र आता संघ सुद्धा ऍक्टिव्ह झालेला आहे. संघाचं म्हणणं आहे की आम्ही सुद्धा निवडणुकीत ऍक्टिव्ह होतो, पण मुख्यमंत्री भाजपचाच व्हायला पाहिजे. असं आहे की त्या पक्षाला त्या विचाराला त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही असं म्हणतो की आम्ही जी आघाडी केलेली आहे त्या आघाडीचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे. मग तो कुणी करा, तो काँग्रेसचा करा, तो उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा करा, तो राष्ट्रवादीचा करा, कुणी करा, त्याच्याबद्दल काही अंशात कोणाचं काही मतभेद नाही आहे. तसं दुसऱ्या बाजूने जर सांगितलं तर यांचाच असला पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे. महाराष्ट्राचं राजकारण बदलत चाललेलं आहे, आपण बघताय. आता महाराष्ट्रातली परिस्थिती तुम्ही सांगितली आहे, पण जे 5 वर्षापूर्वी भाजपमध्ये काही कारणांमुळे गेले ते आता घर वापसी करत आहेत. म्हणजे हर्षवर्धन पाटील सारखे नेते असू देत किंवा अन्य कोणी, त्यांना परत जे काही घर वापसी करतायत त्यांना परत घेणार का? नाही, साधारणतः आम्ही असा विचार करतोय की ज्या भागात त्यांचं काम आहे त्या भागात आत्ता पक्षामध्ये प्रामाणिकपणाने जे राहिले त्यांचं मत काय हे जाणून घेणं, या व्यक्तीची उपयुक्तता ही किती हे जाणून घेणं, त्या व्यक्तीचं सार्वजनिक जीवनाचं काम आणि चालीचं याची नोंद घेणं आणि त्याच्यामध्ये समाधान असेल त्या ठिकाणी अशांचं स्वागत आहे. बाकी त्यांच्याबद्दल तिथल्या स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावे लागतील. आता कालच मी कागदला गेलो होतो, संवर्धन सिंग या ठिकाणी बसले. त्यांनी हा निर्णय घ्यावा, त्यांची अशा प्रकारची अपेक्षा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची आधीपासूनची होती. त्यांचं सार्वजनिक जीवनाचं चालीचं काम करण्याची पद्धत, हातामध्ये असलेल्या संस्थाच एक स्वच्छ कारभार जीवन चालवण्याच्याबद्दलची भूमिका, या सगळ्या गोष्टीच्यामुळं त्यांच्यासारख्या सहकाऱ्यांनी चुकीच्या जागी बसू नये, इथंच यावं असा आग्रह आमच्या अनेक मित्रांचा होता आणि सुदैवाने त्याला प्रतिसाद त्यांनी दिला. अशा व्यक्तींचं स्वागतच करायला आम्ही सज्ज आहोत. यापेक्षा अधिक काही सांगायची आवश्यकता नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीनं जो पंतप्रधान पदाचा चेहरा जो आहे तो जाहीर केला नव्हता आणि म्हणूनच कमी प्रमाणात ज्या जागा आपल्याला मिळाल्या त्या कमी होत्या अशी शिवसेनेची त्यावेळीची भूमिका होती. आता देखील मुख्यमंत्री पदाचा चेहरा आपण डिक्लेअर करावा अशी सांगितलं, त्याचं उत्तर दिलं मी आता. राज्यभर तुम्ही फिरता, काल पण तुम्ही भाषणात म्हटलं की आम्हाला परिवर्तनाची संधी आहे महाराष्ट्रात. तुम्ही फिरतात महाराष्ट्रात, काय परिवर्तनासंदर्भात आपले काय होईल परिवर्तन किंवा काय? सरळ असं दिसतं की आज ज्यांच्या हातामध्ये जे देशाचं राज्याचं प्रशासन आहे, सत्ता आहे, तिथं लोकांचा विरोध आहे. आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सातत्यानं प्रधानमंत्री सांगत होते 400 पार, ते 400 पार हे घडलं नाही. ते शेवटी 230, 232 अशा जागेवरती येऊन होते आणि सरकार बनवायला सुद्धा चंद्रबाबू आणि नितीशची मदत नसती तर सरकार झालं नसतं. ही अवस्था त्यांची आलेली. लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली. तीच गोष्ट राज्याचा प्रशासन कारभार ज्या पद्धतीने चालतो ते फायद्याच्या नंतर महाराष्ट्रात सुद्धा आम्हाला असं दिसतंय लोकांना बदल हवा आहे. आता तो बदल हवा असेल तर आमची जबाबदारी आहे की आम्ही जे एकत्र आलेलो आहोत, एकीचं दर्शन दाखवेल, कार्यक्रम लोकांच्या समोर दाखवतील आणि निवडणुकीमध्ये परिवर्तनाला प्रतिसाद देण्याच्यासाठी आम्ही सगळे मिळून एकत्र कष्ट करू, याची आज आवश्यकता आहे आणि आम्ही त्या रस्त्याने चाललेलो. उमेदवारांची चणचण भासत होती. आताच्या निवडणुकीत काय चित्र आहे? कारण अनेक जण इच्छुकांच्या रांगा आपल्याकडे लागलेल्या आहेत, म्हणजे महाविकास आघाडी. मागच्या वेळी सुद्धा चणचण नव्हती आणि आत्ताही चणचण नाही. फक्त एकच आहे की आम्ही आता मागच्या वेळची निवडणूक केंद्राची होती आणि केंद्राच्या निवडणुकीचं एक वेगळंच चित्र मागच्या वेळी होतं. निवडणूक सुरू झाली त्यावेळेला तुम्ही लोकांनी एक चित्र असं तयार केलं की मोदी है तो नाव मुमकिन है, अशी एक भूमिका लोकांच्या समोर मांडली
आणि त्यावर मोदीशिवाय दुसरा पर्याय नाही असं एक चित्र निदान उभं झालं होतं, ते वास्तव नव्हतं. आज तशी स्थिती नाही. नितीश कुमारांनी चंद्रबाबूंना आपल्याकडे खेचण्याचं नितीश कुमार काय प्रयत्न सुरू आहेत का, किंवा येणाऱ्या राज्याच्या इलेक्शन नंतर त्याला गती प्राप्त होईल? असं आहे की हे दोघंही अनेक वर्ष सार्वजनिक जीवनात काम करणारे नेते आहेत, त्यामुळे त्यांना खेचणं वगैरे हे काही शक्य नाही. हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. आणि आत्तापर्यंत अनेक प्रश्नावर आपला स्वतंत्र बुद्धीचा निर्णय घेण्याची पद्धत या दोघांनी दाखवलेली आहे. बघूया आता तुझं काय होतंय. कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचा हत्यार उपासलेला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप त्यांनी सुरू केलेला आहे. सरकारबरोबर बैठक देखील झाली, पण ती निष्फळ ठरलेली आहे आणि ते संपावर ठाम दिसत आहेत विलिनीकरण आणि अन्य मागण्यासाठी, जे सरकारनं त्यांना आश्वासन दिलं. जसं की आता आज सकाळीच माझ्या वाचनात आले की मुख्यमंत्र्यांनी आज बैठक बोलवली आहे. त्या बैठकीतनं हेच काही मार्ग निघाला तर आनंद. एसटी कामगारांची जी मागणी आहे त्याच्याबद्दल राज्य सरकारने सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा, त्याच्यात मदत त्यांना करावी आणि शक्यतो लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा. आणि त्याचं कारण की आणखी 1 दिवसांनी 2 दिवसांनी एस टीने कोकणामध्ये जाणारा मुंबईकर असेल किंवा कोल्हापूरकर असेल, हा एक मोठा वर्ग असतो. सणासुदीचे दिवस आहेत आणि त्याच्यात लोकांना यातना होऊ नयेत अशी भूमिका राज्य सरकारने घ्यावी आणि एस टी कामगारांच्या प्रश्नाची लवकर सोडवणूक करावी. सणासुदीचे दिवस आहेत, त्यामुळे संप करू नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी देखील केलं आहे. मात्र सदाभाऊ खोत असतील, पडळकर जे भाजपशी संबंधित आहेत, त्यांनी मात्र या सगळ्या संपाला पाठिंबा दिलाय आणि बेमुदत संप चालू ठेवावा असं म्हटलंय. कुठेतरी विरोधाभास दिसतोय का दोन्ही? सरळ याचं दिसतंय की सरकार एक सांगते आणि त्यांचे सहकारी दुसरं सांगते आणि याची किंमत सामान्य प्रवाशांना द्यावी लागते. याची नोंद महाराष्ट्राचे लोक घेतली. महाविकास आघाडीने जो मोर्चा काढला होता, चप्पल मारून मोर्चा काढला होता, ती महाराष्ट्राची संस्कृती नाही अशा पद्धतीची टीका मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. असं आहे, महाराष्ट्राची ही संस्कृती आहे का की छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ज्यांना अनुभव नाही, ज्यांचा बनवण्याचा दर्जा याबद्दलची खात्री नाही, अशा लोकांच्या हातात देऊन एक महाराष्ट्राच्या जनतेच्या अस्मितेला धक्का बसेल अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या. आणि ह्या गोष्टी कुणाबद्दल करायच्या? छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल. उद्या त्याला छत्रपती शिवाजी महाराज असोत, राजर्षी शाहू महाराज असोत, आंबेडकर असोत किंवा महात्मा ज्योतिबा फुले असोत, यांच्याबद्दल कुठल्याही प्रकारची अनादराची गोष्ट कोणाकडनं घडली तर महाराष्ट्रातले सर्वसामान्य लोक हे कधी स्वीकारत नाहीत. आणि त्यामुळे आत्ता जे घडतंय तसंच घडतंय आणि त्याचे परिणाम होत. अन्नधान्याच्या कमतरतेसंदर्भात काल आपण भाषणात उल्लेख केला. अन्नधान्याची कमतरता आहे, बाहेरच्या देशातून धान्य मागवावं लागतंय. खरं तर केंद्र सरकारची भूमिका जी आहे शेतकऱ्यांच्या संदर्भातली ती चुकत आहे, त्यामुळे सगळं घडतं. नेमकं काय विश्लेषण? असं आहे की जो देश भारत जगातल्या 18 देशांना अन्नधान्य निर्यात करत होता, जगातलं 2 नंबरचं गव्हाचं उत्पन्न भारतात होतं, जगातलं 1 नंबरचं तांदूळाचं उत्पन्न भारतात होतं. आज तोच भारत काही प्रमाणात गहू आयात करतोय, ही गोष्ट चांगली नाही. आणि त्याच्या कारणामध्ये जर गेला तर उत्पादन खर्चाचा विचार करून उत्पादनाची किंमत ही जी शेतकऱ्याला द्यायला हवी आहे त्या संबंधीचं धोरण वास्तव आजच्या सरकारचं नाही. आणि त्याचा परिणाम शेवटी शेतकरी अन्य पिकाकडे वळतो आणि आयातीचं संकट हे आपल्याला येतं. याचा स्वच्छ अर्थ आहे की शेतकरी आणि त्याचा व्यवसाय या संबंधीचा सहानुभूतीचं पाठविण्याचं धोरण हे केंद्र सरकारने आखायला हवं आहे. ते आखलं जात नाहीत, त्याचे दुष्परिणाम आहेत. मोदी राजवट
ही शेतकऱ्यांच्या हिताची नाही. तर आता उदाहरणार्थ आपल्याकडं साखर धंदा आहे. ऊसाचा गळीत झाल्याच्या नंतर मोलॅसिसमधून आपण इथेनॉल बनवतो, आणखीन काही गोष्टी करतो. आता हे अधिक 2 पैसे मिळवायचं आणि देशात अधिक संपत्ती वेगळ्या पद्धतीची तयार करण्याची पद्धती आहे. मध्यंतरी त्याच्यावरच बंधन घातले. अशा बंधनं घालायची कारणं नव्हती, पण चुकीची धोरणं आखायची आणि त्याचे दुष्परिणाम शेवटी उत्पादनावर होता. शेतकरी अस्वस्थ होतो. तर महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेचं प्रचंड प्रमाणात खाजगीकरण चालू आहे. अँब्युलन्स असतील, महालॅब असेल, सुरक्षा यंत्रणा असतील. आता महाबळेश्वर सेंटर सुद्धा खाजगी संस्थेला दिलेलं आहे. याबाबत जनतेचा रोष आहे आणि विरोधी पक्ष म्हणून आपली त्यावर आवाज उठवणं काय? असं की मी काही त्याच्या खोलात जाऊन अभ्यास केलेला नाही, पण साधारणतः आरोग्यविषयक सुविधा द्यायची जबाबदारी सरकारला टाळता येणार नाही आणि सरकार त्याचं खाजगीकरण करून जर सामान्य माणसाला आरोग्याच्या संबंधी प्रत्येक गोष्टीचं एक अर्थकारण संकटात येणारी भूमिका घेत असेल तर ती योग्य नाही. महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती आपण मागापासून 2-3 वेळा सांगितलेली आहे. सगळे वेगवेगळे सर्वे जाहीर होत आहेत. कधी इकडं दुःखचं माप दिलं जातं, एकदा इकडं दुःखचं माप दिलं जात आहे. आपला सर्वे काय सांगतो किंवा आपलं काय मत आहे? माझा सगळे तुम्ही लोक काय लिहितात त्याच्यावर आणि बाकी निवडणुकीला काही अवघ्या महिने राहिलेले आहेत. जागा वाटपाचा तिढा साधारण कधीपर्यंत सुटेल? आता पहिल्या टप्प्यात किंवा दुसऱ्या टप्प्यात कुठंपर्यंत निर्णय आलेला? असं पहिला सफाई झाला नाही, दुसरा सफाई झाला नाही. शक्यतो 7, 8, 9 या 2-3 दिवसामध्ये राष्ट्रवादी पक्ष आमचा, काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा पक्ष एकत्र बसतील आणि ही प्रक्रिया सुरू होईल. मी त्या चर्चेत नाही आहे, आमचे बाकीचे सहकारी. माझी फक्त इच्छा एकच आहे की जसं आम्ही 3 पक्ष एकत्र बसतो तसं महाराष्ट्रात काही ठिकाणी डाव्या विचारसरणीचे काही पक्ष आहेत. उदाहरणार्थ शेतकरी कामगार पक्ष, उदाहरणार्थ CPI, CPM, त्यांची बलेस्थानं काही आहेत, मर्यादित असतील तर आहेत. आणि कालच्या निवडणुकीमध्ये या सगळ्यांनी आम्हा सगळ्यांना सहकार्याने साथ दिली होती. त्यामुळे त्यांच्यासह ही चर्चा करावी आणि हा प्रश्न लवकर निकालात घेऊन प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात करावी अशी धारणा माझी आहे आणि मी आमच्या बाकीच्या मित्रांना आग्रहाने सांगणार आहे. निवडणूक लांबवण्याचा एक प्रयत्न सुरू आहे, कारण हरियाणा आणि जम्मू काश्मीर आपली निवडणूक जाहीर होती दरवेळी. गेली 2 निवडणुका तिथे जाहीर आणि आता निवडणूक लांबवली जाईल का? कारण हे बघता असं आहे की आता एक प्रधानमंत्र्यांनी 15 ऑगस्टच्या भाषणामध्ये आणि त्यानंतर सुद्धा हे सांगितलं की एकाच वेळेला सगळ्या निवडणुका होणं देशाच्या हितात आहे. हे त्यांनी जाहीर केलं आणि दुसऱ्या दिवशी हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र याच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि त्याच्या तारखा वेगळ्या वेगळ्या. आदल्या दिवशी प्रधानमंत्री सांगतात ह्या एकत्र निवडणुका घेणं ह्याची अत्यंत गरज आहे, नाही तर प्रशासनावर परिणाम होतो. आणि दुसऱ्या दिवशी अशा प्रकारचा निर्णय वेगळ्या निवडणुका घ्यायचा हा दाखवून याचा स्वच्छ अर्थ आहे की बोलायचं एक आणि करायचं एक ही भूमिका त्याच्याबद्दल जी तक्रार असते ती तक्रार सत्य आहे. राज्यात तिसऱ्या आघाडीचा प्रयोग एक सुरू आहे. जर तशा पद्धतीचा प्रयोग यशस्वी झाला तर फटका कुणाला बसेल असं वाटतं? कारण ज्या पद्धतीनं ही चर्चा संभाजीराजातील प्रहार असेल. माझ्याकडे तशी काही माहिती नाही, पण लोकशाहीमध्ये कुणालाही निवडणुकीला सामोरं जायचा अधिकार आहे. पण ते एकत्र जा किंवा व्यक्तिगत जा त्याच्या संबंधी आपण भाष्य करायचं कारण नाही. ममता दीदींनी त्यांच्या राज्यामध्ये एक महिला सुरक्षेबाबत कडक असा कायदा केलेला आहे. महाराष्ट्राचं मात्र शक्ती विधेयक अद्यापही पडू नये असं ममता दिल्लीचं काल त्यांच्या विधानसभेमध्ये तो कायदा मंजूर झाला. महाराष्ट्रात आता विधानसभा होईल असं दिसत नाही.
निवडणुकाच होती आणि त्याच्यानंतर हा एक विषय निवडणुकीच्या वेळेला लोकांच्या समोर मांडावा अशी इच्छा आमच्या अनेक सहकाऱ्यांची आहे आणि जो काही निवडणुकीचा आमचा कार्यक्रम लोकांच्या समोर एकत्रित आम्ही मांडू त्याच्यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला एका विशिष्ट काळामध्ये महिलांच्यावर अत्याचार होणाऱ्या आणि करणाऱ्या घटकांच्यावर कारवाई केली जाईल तशा प्रकारच्या गोष्टीचा विचार महाराष्ट्रात सुद्धा करावा आमच्या जाहीरनाम्यात करावा अशी सूचना माझ्याकडनं केली जाईल. केरळमध्ये आरएसएसची बैठक पार पडली. यामध्ये खरं तर अनेक विषयांवर चर्चा झाली. यामध्ये राम मंदिराचा मुद्दा जो आहे या निवडणुकीमध्ये चालला नाही अशा पद्धतीची माहिती आली. आता वर्षानुवर्ष भाजप जे कमंडलचं राजकारण करत आलेलं आहे ते आता मंडलचा मुद्दा घेऊन पुढे जाणार आहे असं वाटतं. असं आहे की लोकांच्या भावनेच्या प्रश्नावर हात घालून मूलभूत प्रश्नापासून लोकांना बाजूला नेणं ही एक खायचीच आहे RSS किंवा BJP या सगळ्या लोकांची. राम मंदिराच्या प्रश्नावरून त्यांना वाटत होतं की काहीतरी वेगळं चित्र देशात दिसतं पण तसं काही दिसलं नाही. म्हणजे अयोध्येची सीटसुद्धा भाजपाची येऊ शकली नाही. याचा अर्थ की तुम्ही जातीय किंवा धर्मीय या भावनाला उत्तेजन देऊन तुम्ही निवडणुकीचे विषय बनवत असाल तर या देशातला माणूस आम्हाला राजकारण्यांच्या पेक्षा शहाणा आहे आणि तो चुकीच्या रस्त्यावर लोकांना जाऊन देत नाही आणि त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला अयोध्येचं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं तिजोरीचे दरवाजे बाजूला काढून ठेवलेले आहेत अशा पद्धतीचं काल वक्तव्य जयंत पाटील साहेबांनी केलं. साधारणतः महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेचं भविष्य आणि या अन्य सगळ्या योजनांचे पैसे म्हणजे कृषी विभागाचे 1881 कोटी रुपये आणि विभागाचे 881 कोटी रुपये वर गेले. आज कृषी विभागाच्या योजनेच्या लाभार्थ्यांना निधी मिळालेला नाही. म्हणजे आज असं आहे की या राज्यामध्ये अनेक धोरणं पूर्वीच्या सरकारने नंतरच्या सरकारने आखली त्याच्यासाठी बजेटमध्ये तरतूद केली आणि त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया चालू होती. आता राज्य सरकार आर्थिक अडचणीत आलेली दिसते कारण त्या ज्या जुन्या योजना होत्या त्या योजना थांबवून त्याचे पैसे अन्य ठिकाणी डायव्हर्ट केले जात आहेत अशी तक्रार ऐकायला मिळते. आम्ही खोलामध्ये त्याचं जातो आहे आणि त्याच्यातून काही योजना आणि त्याचा निधी हा थांबवला आहे आणि डायव्हर्ट केला आहे असं प्राथमिक दिसतंय आणि हे काही चांगले लक्षण नाही. राज्याच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होतील असं एक वक्तव्य काल मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. आपल्याला काय वाटतं तशी तयारी दिसते का निवडणूक आयोगाची किंवा काय? असं आहे की साधारणतः आपल्या विधानसभेची मुदत कधी संपते ह्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल आणि ते जर बघितलं आपण तर व्यक्तीच्या मला खात्री नाही आहे. माझा अंदाज आहे की साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत निवडणुकीची प्रक्रिया महाराष्ट्राची संपू शकते. जागा वाटपाची चर्चा अजून सुरू व्हायची आहे. काल तुम्ही कागदची जागा डिक्लेअर केली कुठेतरी विरोधाभास नाही का जेव्हा उद्धव ठाकरेंनी सांगलीची लोकसभेची जागा उमेदवारासहित डिक्लेअर केली थोडंसं तुम्ही त्यावेळेस म्हणजे चुकीचं आहे वगैरे असं बोलला होता प्रतिक्रिया किंवा काही विरोधाभास सहमती झालेली आहे असं की याची चर्चा केली नाही. म्हणजे कागदची जागा मी डिक्लेअर केलेली नाही. कागदच्या जनतेनं संबंधितांना संधी द्यावी असं आव्हान त्यांना दिलेलं आहे. आता संबंधितांना संधी द्यावी हे सांगणं याचा अर्थ राष्ट्रवादीचे किंवा काँग्रेसचे ते अधिकृत उमेदवार आहे किंवा आमच्या आघाडीचे आहेत असं मी त्या ठिकाणी जाहीर केलेलं नाही. पण लोकांचा चेहरा बघून मला समज मी जेव्हा सगळी भाषणाला उभं राहतो समोरच्या लोकांचा चेहरा त्यांचे डोळे हे मला काही सांगतात. आता मी थोडं आहे निवडणुकीच्या राजकारणात थोडं वर्ष आणि त्यामुळे अनुभव आहे आणि त्या अनुभवामुळे
मी कालच्या सभेला गेल्याच्या नंतर कागलकरांनी निर्णय घेतलेला दिसतो असं मला दिसत होतं. शेवटी लोकांच्या निर्णयाचा आदर करणं हा कुठल्याही राजकीय कार्यकर्त्याची जबाबदारी. साहेब हां, अजून किती लाचार तुमच्या टार्गेटवर, अजून किती लाचार तुमच्या टार्गेटवरती आहेत? काल तुम्ही लाचारीचा उल्लेख केला कागदाच्या सभेत. ठीक. अजून किती टार्गेट आहेत तुमच्या पुढे? आणि बरोबर असं आहे, अजून थोडा अवकाश आहे. साहेब निवडणूक आता जवळ जरी आल्या असल्या येत आहेत जवळ फास्ट बिल, पण अजूनही आमदार अपात्रतेचं हे आमदार अपात्रता प्रकरण आपण ते आता येत्या जमा होणार काय होणार पुढे? कारण आता निवडणूक आपण लागतायत. कोणतं प्रकरण? सुप्रीम कोर्टात केस आहे आज सुनावणी देखील आज सुनावणी आहे सुप्रीम कोर्टात आमदार हे आज आहे का 21? घेतील का नाही? मला मी काही फॉलो केलेली नाही ती केस, आमचे दुसरे सहकारी करतायत, पण काहीतरी या आठवड्यात आहे असं वाचण्यात आलं होतं. सर मालवणच्या त्या आपटे प्रकरणामध्ये संजय राऊतांनी वक्तव्य केलेलं होतं की आपटे हा वर्षा बंगल्यातच आहे का याचा शोध घ्यावा लागेल. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री असं म्हणतायत की त्यांना शोध घ्यायचा असेल तर त्यांनी वर्षा बंगल्यावर त्यांना पाठवून द्या. अशा पद्धतीची भाषा मुख्यमंत्र्यांना शोभते का किंवा त्यांचं हे वक्तव्य योग्य वाटतं का? असं आहे की वक्तव्य हे माझ्या दृष्टीने काही फार चर्चा करायचं कारण नाही. मुद्दा हा आहे की लोक अस्वस्थ आहेत. सिंधुदुर्गात किंवा मालवणमध्ये छत्रपतींच्या पुतळ्याच्या बद्दल काय घडलं आणि त्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांना लुकआउट नोटीस द्यावी लागली, त्यांचा शोध घ्यावा अशी नोटीस सरकारला द्यावी लागली. याचा अर्थ ते फरार आहे. आता जी व्यक्ती अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टीला जबाबदार आहे आणि यंत्रणा त्यांच्या मागे असताना ती फरार आहे, याचा अर्थ त्या संबंधीची अस्वस्थता संजय राऊत असो किंवा आणखी कुणी शिवफेरीने केली तर त्याच्यात काही चुकीचं नाही आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर भाष्य करायचं का नाही हा त्यांचा विचार आहे. पण मुख्यमंत्री म्हणून प्रशासक म्हणून असं चुकीचं काम करणाऱ्या लोकांच्या समोर कारवाई करण्याची जबाबदारी त्यांना टाळता येणार नाही. त्यामुळे त्यांनी बाकीचं काही भाष्य करू नये. जो कोणी गुन्हेगार असेल त्याला पकडण्यासाठी आपल्या सत्तेचा वापर लवकर करावा. विशाळगडावरच्या त्या सगळ्या घटनेला 14 जुलैला घडली होती, त्याला आता 2 महिने होत आले. त्याच्यातील आरोपी अद्याप पोलिसांना सापडत नाही आहेत. 2 महिने होत असं साधारणतः हीच लोकांच्यात अस्वस्थता ही आहे की सध्याचं जे सरकार आहे ते गुन्हेगारांच्या संबंधी शोध घेणं आणि लोकांचा विश्वास वाढवणं ही आपली जबाबदारी ते टाळत आहेत. सर एक प्रश्न, शेवटचा आंदोलनामध्ये आपण आणि कोल्हापूरचे शाहू महाराज एक हातात हात घालून राज्याला एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला. तसंच राजे संदर्भात पण आपण उल्लेख केला की राजे चुकीच्या ठिकाणी होते, आता योग्य ठिकाणी आले. तर कोल्हापूरचे 2 राजे एक महाराष्ट्राचा चेहरा होऊ शकतात का आपल्याकडून? असं आहे, कुणी आहे म्हणजे कोल्हापूरचे राजे असोत किंवा अन्य ठिकाणचे राजे असोत, शेवटी जनतेच्या अंतःकरणामध्ये ज्याला मान्यता आहे त्याचा सन्मान जनता करत असते. आता लोकसभेची कालची निवडणूक जी झाली त्यावेळेला कोल्हापूरच्या जनतेनं लोकांच्या मनात जे होतं ते शाहू राजांना विजयी करून दिला. कालच्या कागलच्या सभेतून बसलेल्या लोकांच्या चेहरे बघून त्यांच्या मनात काय हे याचा अंदाज मला आला. मला असं वाटतं की थोड्या दिवसांनी बघूया काय होतं. ते थोड्या दिवसांनी बघूया. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशा आपल्यावर खालच्या पातळीवर टीका होताना दिसते. प्रकाश आंबेडकरांनी अगदीच खालच्या पातळीवर 2 दिवसापूर्वी तुमच्यावर टीका केली.
त्याचबरोबर नारायण राणेंनी देखील तुमच्या टीका करताना आग लावे आहे, शरद पवार आग लावे आहेत अशा पद्धतीचा एक शब्द वापरला. कसं बघता या वक्तव्याकडे? ज्या तुम्हीच कसं बघता सांगा. सिंधुदुर्गातला काय विषय झाला, तिथं शिवछत्रपतींचा पुतळा कोल्हापूर झाला. त्या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया काय होत्या तुम्ही सांगता. मी तिथे गेलो सुद्धा नाही. मी फक्त अस्वस्थता त्या संबंधीची व्यक्त केली आणि नुसती अस्वस्थता व्यक्त केल्याच्या नंतर एवढ्या झिंजलेल्या आमच्या मित्रांना येत आहेत याचा अर्थ ते किती अस्वस्थ ते दिसत आहे. असं आहे ते कार्यक्रम करेक्ट करायचा जबाबदारी आमचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे. महामार्गावर अजूनही निर्णय नाही आहे. महाविकास आघाडीने अनेक आंदोलन केली तरी देखील हा प्रकल्प लादला जातो. नाही शक्ती मी थोडी बहुत माहिती त्याची घेतली. मी मुख्यमंत्र्यांची त्या प्रश्नावर बसणार आहे. पण प्रायमाफेशी मला असं वाटतं की या महामार्गाची काही आवश्यकता नाही. आज बाकीचे जे रस्ते आहेत ते रस्ते आधी चांगले करूया. पुण्याला इथं जायचं किंवा इथून वेगावला जायचं त्याला काही तास लागतात. ती स्थिती बदलायची असेल तर ह्या रस्ते जे आहेत प्रचलित ते उत्तम करूया. नंतर नवीन प्रकल्प हातात घ्यायचे तर नाही त्याचा विचार करता येईल. आज त्याची आवश्यकता नाही. आपलं सत्तारी जे चिन्ह आहे लोकसभा निवडणुकीमध्ये समान चिन्ह दुसरं असल्यामुळे काही फटका तो आम्हाला कळतात यायचा. चिन्ह पिंपाणी होतं ना, साताऱ्याने आपला फटका बसला. साताऱ्यात पिंपाणी रद्द केलं. तोतारी सारखं चिन्ह होतं ते रद्द केलं. असं आहे की जो निर्णय झाला तो महाराष्ट्राचा निवडणूक आयोग त्यांचा झाला. महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाच्या अंडर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत हे त्यांच्या कार्यक्षेत्रात येतं. विधानसभा लोकसभा येत नाही. ते केंद्राच्या निवडणूक आयोगाच्या अंडर येतं. त्यामुळे हा तुतारीचा जो प्रश्न आहे तो अजूनही आमचा सुप्रीम कोर्टात आहे आणि त्याचा काय निकाल लागेल कधी त्याची आम्ही वाढवतो. भाजपचे काही नेते अजितदादांबद्दल आता उघडपणे विरोधात बोलायला सुरुवात केली आहे. अजितदादांना सोबत घेतलं म्हणून आमचं नुकसान झालेलं आहे. राष्ट्रवादीचे जे अजितदादांच्या सोबत नेते आलेले आहेत ते आमच्या सोबत बसले तर आम्हाला उलट्या होतात अशा पद्धतीची भाषा त्यांच्याकडून केली जाते. कुठेतरी अजितदादांना आता महायुतीच्या बाहेर काढण्याचा असा एक तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. ह्याच्यात आम्हा लोकांचा कवडीचाही संबंध नाही आणि त्यामुळे ते एकमेकाच्या संबंधी काय बोलत आहेत त्यांचं त्यांना लखवा. आम्ही काय त्या भानगडीत पडणार. 4 दिवसाच्या दौऱ्यावरती तुम्ही आहे कोल्हापूरच्या. गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्याला 4 दिवस कोल्हापूरमध्ये एकसारखं पाहण्यात आलेलं नाही. मात्र आता विशेष लक्ष कोल्हापूरमध्ये तुमचं पाहायला मिळते. कालच तुम्ही कागलमध्ये देखील जाऊन त्यांची उमेदवारी जवळपास जाहीर देखील केलेली. अशाच पद्धतीनं कोल्हापुरातल्या अनेक जागा लढवण्यासंदर्भात राष्ट्रवादी म्हणून तुमचा आता काही विशेष प्रयत्न असणार आहे का? 4 दिवसाचा विशेष मांडला जातो. मला जर संधी मिळाली तर महाराष्ट्रात काही गावं असेल की तिथे मी अगत्याने जाऊ इच्छितो. त्याच्यात कोल्हापूर आहे. हवा चांगली आहे. पांढरा रस्सा तांबडा रस्सा चांगला दिसतो. ठीक आहे नाही झालं ठीक. आणि कोल्हापूर कसं आहे की कुठल्याही गोष्टीवर आता कालच मला कोणतरी सांगत होतं माझ्या गाडीत कोणतरी होतं तुमच्याबद्दल बोलत नाही. तुम्ही जात असताना एक पॉईंट असा होता की तिन्ही बाजूचे रस्ते आढळले. ते पोलीसचे लोक आम्ही लोक जातात खूप सारे रस्ते आढळतात. तर माझ्या शेजारी बसलेले लोक म्हणत होते की
म्हणजे मी अनेक असं ते आजवतात हे योग्य नाही. ते आमच्या शेजारच्या सरकारने सांगितलं नाही ही पद्धत आहे. ट्रॅफिक कंट्रोल करण्याच्यासाठी त्यांनी केलेला हा निकाल आहे आणि लोकांना काही आवडत नाही. कोल्हापूरच्या लोकांना कौतुक वाटतं. मी म्हणलं की हा कौतुक वाटतं का नाही माहीत नाही, पण लहानपणापासून मी कोल्हापूरला येऊन जे काय ऐकायला शिकलो आहे की अशा गाड्या थांबवल्या तर कोल्हापुरात ज्याची गाडी थांबवली त्याची प्रतिका येईल. कोण सुकाळीचा थांबला तो त्याला सभा झाली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.